अहिल्यानगरच्या राजकारणामध्ये अद्यापही कधीही न घडलेल्या घटना घडायला सुरुवात झाली आहे। बिनविरोध निवडणूक असा ट्रेंड सुरू झालाय। मात्र ही बिनविरोध होत असताना दहशत असेल किंवा चुकीचे प्रकार असेल हे सर्रासपणे होत आहेत। प्रभाग क्रमांक 6 मध्ये काय घडलं हे आपण जाणून घेणार आहोत। माझ्यासोबत आहे शहर प्रमुख संभाजी कदम सर। संभाजी सर, काय घडलंय प्रभाग क्रमांक 6 मध्ये? खरंच बिनविरोध झालाय का? शिवसेनेचे उमेदवार अवंती शिरसोल यांना पक्षाने उमेदवारी दिली। पक्षाने उमेदवारी दिली असता आज त्या स्वतः बाहेर असताना त्यांच्या सूचक म्हणून कुणाला तरी घेऊन आले किंवा सूचकाला घेऊन आले, पण त्यांनी कुठेही स्वतःची सही केलेली नाही, त्यांना प्राधिकृत केलेलं नाही। अशा वेळेस खोटा बनाव करून त्यांचा उमेदवारी अर्ज त्या ठिकाणी बाद करण्यात आला। आम्ही आरो मॅडमला दोनदा जाऊन विनंती केली। स्वतः उमेदवार 3 वाजेपर्यंत मुदत आहे उमेदवारी मागे घ्यायची। स्वतः उमेदवाराला हे समजल्यानंतर उमेदवार स्वतः आला की मी या पक्षाचा उमेदवार आहे, माझी उमेदवारी माझ्या सूचकाने परस्पर बाहेर माझी खोटी सही किंवा मी नसताना माझी कुठे सही दिलेली नसताना देखील कमी केली। याच्यावर आपण त्वरित निर्णय करावा। खरं तर लोकशाहीमध्ये जो उमेदवार लोकशाहीमध्ये उमेदवार निवडणूक करण्यासाठी असतो, सूचक बाद करण्यासाठी असतो, असं एक नवीन आघात सुरू झालेला प्राघात सुरू झालेला आहे। सूचक लोकांना या प्रक्रियेत ठेवायचं का नाही, नाही तर मग निवडणुका फक्त सूचकांनी ठरवायची, लढून द्यायची का नाही, अशा पद्धतीचं खरं तर या नगर शहरामध्ये एक वातावरण तयार झालेलं आहे। आणि याच्या विरोधात आम्ही आरो मॅडम अत्यंत चुकीच्या पद्धतीने या ठिकाणी कारभार करत आहेत। आमचा त्यांच्यावर स्पष्ट आरोप आहे की त्यांनी याचा निकाल देताना अत्यंत जलद गतीने जो निर्णय दिला पाहिजे त्याच्याही पुढे जाऊन त्यांनी 2020 मॅच असल्यासारखं 10 मिनिटात लगेच निकाली प्रकरण काढून टाकलं। उमेदवार स्वतः 3 वाजेच्या आतमध्ये तिथं येऊन वकिलांना घेऊन सांगतोय की मी उमेदवारी अर्ज ठेवलेला आहे, माझा बाद झालेला नाही किंवा मी काढलेला नाही। अशा वेळेस त्यांनी हिअरिंग लावायला पाहिजे की खरंच ही सही आहे का, कोणत्या एक्सपर्टला बोलवलं, कुणी सही चेक केली, आणि तो अद्यापपर्यंत तो सूचक नॉट रिचेबल आहे। मग तो सूचक खरा आहे का खोटा आहे हे देखील माहीत नाही। त्याला सकाळपासून शोधाशोध सुरू आहे। तो सूचकाला कोणत्या परिस्थितीत आणलेलं आहे ते देखील आम्ही CCTV मागितले। तुमची शूटिंग नको आम्हाला, त्यांना कोण घेऊन आलं, प्रिमायसेसमध्ये कोण कोण बरोबर होतं, त्यांच्या कोणत्या परिस्थितीत आणलं गेलं हे देखील सगळ्या समाजाच्या समोर आमच्या समोर आलं पाहिजे। आम्ही त्यांना सांगितलं की आपण परत एकदा त्याची हिअरिंग लावली पाहिजे। खरं तर एक महिला स्वतः निवडणुकीसाठी म्हणती की मला लढायचंय, आणि त्या ठिकाणी दुसरी महिला आरो म्हणती की नाही तुझा फॉर्म बाद झाला। अशा पद्धतीचं वातावरण या ठिकाणी आहे। त्याच्यामुळे या आरोंना देखील त्या ठिकाणी बदललं पाहिजे अशी मागणी आम्ही शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी करत आहोत। या ठिकाणी ज्या पद्धतीने निवडणुका होत आहेत, ज्या पद्धतीने घडामोडी घडतात हे अत्यंत धक्कादायक आहेत। डिजिटल स्वाक्षरी असेल आणि आजचा मुद्दा म्हणजे सूचकच आता बाद करण्याचा निर्णय घेतो का आहे। भोरसरांकडे मी येईल। भोरसर, या निवडणुका ज्या पद्धतीने होत आहेत हे असं कधी घडलंय का, किंवा ह्या जे धक्कातंत्र आहे, दबाव तंत्र आहे, याला आता उमेदवार बळी पडतील का? हे तर लोकशाहीला अतिशय मारक आहे की आम्हाला बिनविरोध करायचे, निवडणूकच बिनविरोध करायची। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना आम्हाला दिली त्या घटनेने लोकशाही प्रक्रिया दिली, त्यातून निवडणुकीद्वारे आपले प्रतिनिधी निवडले जावेत। मात्र इथे जर कुणी दडपशाही दहशतीच्या जीवावर जर बिनविरोध निवडून येण्यासाठीचे जर काही कट कारस्थानं कपट करत असेल आणि सामान्य लोकांनाही घटनेने अधिकार दिलेला आहे निवडणूक लढवण्याचा, या अवंती शिरसोल यांनी निवडणूक निर्णय अधिकारी त्या ठिकाणी हेमा बडे म्हणून आहेत, त्यांना लेखी जाऊन दिलं। हे बघा, याच्यावर 14:55चा टायमिंग आहे, 3 वाजेपर्यंतची मुदत 15 पर्यंतची मुदत होती। 14:55ला त्यांनी लेखी दिलंय की मॅडम, आरो मॅडम, हेमा बडे मॅडम, मी कुणालाही प्राधिकृत केलेलं नाही, मी सही केलेली नाही, मला लढायचं आहे, माझी उमेदवारी माझी कायम राहिली पाहिजे। त्यानंतरही या आरो म्हणतायत की नाही, मला त्या ठिकाणी त्यांचे जे सूचक आहेत त्यांनी पत्र दिलंय की उमेदवारी मागे घ्यायची। अरे स्वतः उमेदवार, जिवंत उमेदवार तिथे येऊन सांगतोय ना समोर, मग त्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी आरोने हिअरिंग घ्यावं। आणि एक महिला न्याय मागते, सामान्य महिला। या पद्धतीने जर या अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक होणार असेल तर या ठिकाणी बिहारपेक्षाही भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे असं म्हणता येईल। मात्र शिवसेना ही लढणाऱ्या कार्यकर्त्यांची संघटना पक्ष आहे आणि आमचे नेते एकनाथजी शिंदे साहेब, राज्याचे उपमुख्यमंत्री, आमच्या मागे खंबीरपणे उभे आहेत। आम्ही कुठल्याही परिस्थितीत ही सगळी कट कारस्थानं धुडकावून लावू। आम्ही या भगिनीला न्याय देण्यासाठी जे जे कायदेशीर मार्ग आहेत ते सगळे वापरू, आणि या जे कोणी अशा पद्धतीने बायस एकतर्फी निष्पक्षपणे खरं तर आरोने वागलं पाहिजे, पण ज्या पद्धतीने पक्षपाती भूमिकेत त्या आहेत
त्यांनाही कायद्याच्या मार्गाने आम्ही धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. या ठिकाणी महिला उमेदवार लढायचं म्हणत आहे, मात्र तिच्या बद्दल जे कटकारस्थान केलं जाते त्याच अनुषंगाने मी स्वाती मॅडम तुमच्याशी बोलणार आहे. महिला लढायचं म्हणतात, मात्र अशा पद्धतीने त्यांच्यावरती जर दबाव तंत्र वापरलं तर येत्या काळामध्ये महिलांची काय परिस्थिती असू शकते? येत्या काळामध्ये सामान्य घरातल्या महिला खरंच येणार नाहीयेत कुठल्याही राजकारणामध्ये, आणि ज्या कोणी येतील तर त्या खरंच आधी पुरुष जे राजकारणामध्ये आहेत, आणि जर एखादा घटक किंवा एखादा आपण म्हणू वॉर्ड जर महिलांचं राखीव पडलेलं असेल तर तिथे कुठेतरी महिला दिसेल, ती फक्त नावाला दिसेल. आज महिलांनीच महिलांसाठी जो प्रॉब्लेम आणलेला आहे, त्या महिला ज्या आहेत, शिरसूळ ज्या आहेत, त्या वेळेच्या आधी जर सांगतायत की मॅडम माझी कुठलीही तिथे माझी सही नाहीये, माझ्या अनुमोदकाची सही नाहीये, तो अनुमोदक 2 दिवसापासून गायब आहे, तरी सुद्धा तिसरी व्यक्ती येऊन तिथे सही करतीये, याचा परतावा न करता त्या मॅडमनी डायरेक्टली निकाल जाहीर केलेला आहे. मॅडमनी तो निकाल जाहीर न करता आणि त्यानंतर त्याच्यावरती डिसिजन घ्यायला हवा होता. नक्कीच ज्या पद्धतीनं घटना घडतात या अत्यंत चुकीच्या आहेत. या घटना ज्या प्रकाशात येत आहेत त्या आपल्याला दिसत आहेत, मात्र शहरामध्ये जी काही कुजबूज सुरू आहे, जी काही माहिती मिळते तर अगदी रडीचा डाव खेळला जातोय. जे उमेदवार आहेत त्यांच्या दारामध्ये 100 लोक पाठवले जातात. अनुमोदक सूचक जे असतील त्यांना गायब करण्याचा प्रयत्न केला जात होता. अत्यंत दबावात आणि अत्यंत गुंडेगर्दी शाहीमध्ये या पद्धतीने आता ह्या निवडणुकीचं वातावरण झालेलं आहे. लोकशाही जगवायची आणि लोकशाहीमध्ये निवडणूक केली पाहिजे. हा लोकशाहीचा उत्सव आहे आणि तो तितकाच पारदर्शक व्हायला पाहिजे, एवढीच अपेक्षा आहे. पुढच्या घडामोडीसाठी पाहत राहा द अहिल्यानगर.